हॅलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की अण्णाभाऊ पाटीलचे जे क्लेम होते, आपण जेवढ्या लोकांचे क्लेम सबमिट केले होते सगळ्यांना रिसीव्ह झालेले फंड. माझ्याकडे काही जणांचे प्रूफ पण आहेत, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, बँकेमध्ये 6 महिन्याचे काल 27 तारीख होती. सगळ्यांचे आपण 3-3 महिन्याचं एकदाच अपलोड केलं होतं, पण काहींचं 6 महिन्याचं राहिलं होतं, तर आपण 6 महिन्याचं अप्लाय केलं, तर 6 महिन्यांचा बँकेत इंटरेस्ट आलेला आहे सगळ्या. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ. ठीक आहे. तुम्हाला मी लॉग इन करून पण दाखवतो पोर्टलला, की हे इंटरेस्ट कसा बँकेमध्ये रिटर्न येतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही जी प्रोसिजर केली ती व्यवस्थित केली आहे का? त्यात काही करेक्शन करायची गरज आहे का? आत्ता आपला एक यूट्यूबर अ, आता आपला एक YouTube सबस्क्रायबर आहे, जो की संभाजीनगरचा. त्यांनी क्लेमसाठी अप्लाय करायला जायच्या वेळेस त्याला क्लेमसाठी अप्लाय दाखवतच नाही. त्याच्या क्वेरी काढलेल्या आहेत. त्याचा एल-ओआय लेटर जनरेट झालेला आहे, बँकेतून लोन पास झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण त्याच्या बँकेत इंटरेस्ट रिइंबर्स येण्यासाठी अप्लायच करता येत नाही आणि ते का करता येत नाही. ठीक आहे. आता काय विषय झालेला आहे, याच्यामध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं, एल-ओआय लेटर सगळं सबमिट केलं होतं, बँक डिटेल्स, सगळे लोनचे डिटेल्स पण सबमिट केलं होतं. तर त्याला 2 वेळेस सेम क्वेरी आली आहे. ठीक आहे. त्यात काय म्हणलं जातंय, अर्जदाराच्या उत्पन्नाच्या मर्यादित कर्ज रक्कम पात्र नाही. ठीक आहे. म्हणजे याचा विषय काय झालेला आहे, याने जेव्हा लोन अप्रूव्ह करून घेतलं होतं, ठीक आहे. बँकेतून त्यांनी 15,00,000चं लोन अप्रूव्ह करून घेतलं, पण त्यांनी जेव्हा इन्कम जी दाखवली होती त्याची, ती 4,00,000 दाखवली होती. त्याचा अर्थ काय झाला, बाबा तुझी इन्कम 4,00,000 आहे, तू 15,00,000चं लोन घेतोय. तुम्ही मला सांगा, हे कुठेतरी पटतंय का? कारण याच्यामध्ये असा विषय झालेला आहे, की त्यांनी जे लोन घेतलेलं आहे 15,00,000चं, ते खरंच त्या व्यवसायासाठी घेतलं होतं का? आणि बँकेने पण त्याची 4,00,000 इन्कम प्रूफ दाखवली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 15,00,000चं लोन देताय त्याला, तर कशाच्या बेसवर देताय? तर त्यांनी जेव्हा इन्कम प्रूफ आपण सबमिट करतो इथे प्रोफाइलला, तर त्यांनी सबमिट केलं होतं हे, जे की वार्षिक 4,00,000 उत्पन्न. ठीक आहे. आणि त्यांनी इंटरेस्ट लोनसाठी अप्लाय केलं होतं. त्याचा इंटरेस्टचा होता ₹15,00,000. आता मला सांगा, तुम्ही ₹4,00,000 वर्षाला कमवताय आणि 15,00,000चा व्याज रक्कमची परतावा मागताय. हे कुठेतरी चुकीचं लागते ना. आता हे कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. हे चुकीचे ॲक्शन लेटर अपलोड करो या बँकेचे डिटेल अपलोड करो, चुकीच्या गोष्टी सबमिट होतात आहे आणि त्यामुळे यांचे क्लेम बँकेत येत नाही. आता मला आणि माझे जे कस्टमर आहेत, त्यांचा आपण अप्लाय करतो, त्यांची इन्कम प्रूफ बघा आणि त्यांच्या लोनसाठी अमाउंट किती दिली, ॲक्चुअल किती लागली ते. आता इथे त्यांनी दाखवले ₹15,00,000. ॲक्चुअलमध्ये खरंच 15,00,000चं लोन डिस्बर्स झालंय का? झालं जरी असेल, बँकेने कशाच्या बेसिसवर लोन दिले, की बाबा त्याची इन्कमच ₹4,00,000 आहे त्या व्यक्तीची आणि तुम्ही 15,00,000चं लोन देताय, हे कुठंच पटत नाही. यामुळेच त्यांचा लोन जो होता किंवा एल-ओआय लेटर तो रिजेक्ट झालेला आहे आणि आता त्यांनी परत अप्लाय करायला गेले तरी तो कॅन्सलच होणार आहे. अशा चुका आपण करू नका, जेणेकरून तुम्हाला तो व्याज परतावा परत बँकेत भेटणार नाही. मी आता तुम्हाला लाईव्ह प्रूफ लॉग इन करून दाखवतो आणि ते पण दाखवतो, की बाबा ते कसा येतो इंटरेस्ट व्याज परतावा. आता हे आपल्या बँकेत रिसीव्ह झालेलं आहे. ठीक आहे. ही बँक 6 महिन्याचा कालच आपण जेवढ्यांचे सबमिट केले होते, ते सगळ्यांचा रिसीव्ह झालेला आहे. तर आता कसा आपण अप्लाय केलं होतं आणि किती इन्कम दाखवली पाहिजे ती. त्यांनी इन्कम प्रूफ जे जोडलेलं आहे, ते 4,00,000च्या जवळपास नव्हतं जोडायला पाहिजे. थोडंफार जास्त जोडायला पाहिजे होतं. पण आता त्याच्याकडे 4,00,000चं त्यांनी घेतलंय तिथून. पण ॲज पर त्यांनी लोन 15,00,000चं केले. कशाच्या बेसिसवर केले? हे सगळं फेक आहे. आता या फेक गोष्टी आपण करणं भाग्य नाही, योग्य नाहीये. त्यामुळे तुमचे लोन जे रिइंबर्समेंट आहे सगळं अडकून बसतं आणि त्यानंतर तुम्ही स्वतः हे इंटरेस्ट भरण्यासाठी इलिजिबल होता. बाबा याच्यात डिपार्टमेंटला लगेच कॅच होतं, बाबा तुम्ही चुकीच्या गोष्टी काही करताय तर. तर तुम्ही एक समजून घ्या, तुम्ही जेव्हा पण काही लोनसाठी अप्लाय करताय आणि त्याच्या अगोदर सँक्शन लेटर अप्रूव्ह करताय, एल-ओआय लेटर जनरेट करताय, पण ते कशाच्या बेसिसवर? 15,00,000चं लोन घेतलं तुम्ही डेअरी फार्मसाठी किंवा काही व्यवसायासाठी, ते ॲक्चुअलमध्ये बिझनेससाठीच घेतलेलं का? जरी घेतलेलं असेल, तर बँकनी कशाच्या बेसिसवर 4,00,000च्या इन्कम प्रूफवर तुम्हाला 15,00,000 कसे सँक्शन केले? या गोष्टी तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो लॉग इन करून, की बाबा आपण ज्यांचे क्लेम सबमिट केले होते त्यांचे पैसे आलेले आहेत आणि आता नेक्स्ट पैसे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? म्हणजे डिक्लेरेशन द्यावं लागतं आपल्याला. तर ते कसं द्यायचं त्या व्हिडिओमध्ये आपण ते बघून घेऊया. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्यानंतर कळवा मला. तुम्हाला जर काही अडचणी असतील आणि कुणाच्या जरी फाईल अडकल्या असतील, तुम्ही मला कनेक्ट करा. आपण ॲप्लिकेशन करू. लोकांचे जे एरर आहेत ते सॉल्व्ह करू. तुमचे काही एरर असतील ते YouTubeला पण जातील, लोकांना पण कळेल आणि आपण त्या थ्रू लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवूयात. म्हणजे की बाबा हे ॲक्चुअलमध्ये असं-असं सबमिट करतात. उगाच काहीतरी कोणीतरी 10,000 मागते, 15,000 मागते आणि तुमचे एल-ओआय फाईल पेंडिंग राहते आणि त्यानंतर तुम्हाला पैसेच भेटत नाही. तर अशा गोष्टी करू नका. आपला YouTubeमध्ये मोबाईल नंबर आहे. अबाउटमध्ये ते जाऊन कॉल करा, WhatsAppला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा आहे. हे करा. आपण काही चार्जेस घेत नाही. आपण तुम्हाला समजावून सांगू काय करायची गरज आहे. आता हे आपण एका कस्टमरचं केलेलं आहे. तुम्हाला इथे डिटेल्स दिलेले आहे. आता हे बघा, आपण सबमिट केलं होतं. क्लेम सेटल झालेला आहे. हे 6 महिन्याचा झालेला आहे. 1, 2, 3, 4, 5 हे 6 महिन्याचा क्लेम सेटल झालेला आहे. आता आपण इथे डिक्लेअर करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी इथे एक डिग्री बघा. हे 6 महिन्याचा क्लेम सेटल झालेला आहे. ठीक आहे. तर 1, 2, 3, 6 महिन्याचा. ठीक आहे. याचा 12.5च्या वर इंटरेस्ट रेट होता म्हणून 12% त्यांनी दिलेला आहे. आपण इथे येस करूयात. सगळ्या जागी येस केलं तर क्लेम सेटल होतो आणि मग नेक्स्ट क्लेमसाठी आपण पुढचे दावे आपल्याला
भेटून जातात. आता याच्यामध्ये मी येस, 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 नो केलं तर मग तिथं क्वेरी निघते, का नाही भेटला तुम्हाला बँकेत ते कळून जातं. आता मी तर सगळीकडे येस, 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 येस केले क्लेम सेटल. आता मी काय करतो क्लेम डिक्लेअर करतो. जसा मी क्लेम डिक्लेअर करेल इथे, तर इथं क्लेम सक्सेसफुली डिक्लेरेशनचा ऑप्शन येईल. मग त्यानंतर आता तुम्ही जाऊन बघा, ते मला पैसे भेटलेले आहेत इथे. ठीक आहे. आता याच्या पुढचे इथून पुढचे आपण इथं अप्लाय करू शकतो 6 महिन्याचे. इथं जाऊन आपण काय करणार आता 6 महिन्यासाठी मल्टिपल क्लेम करणार. ठीक आहे. किती क्लेम करायचे आपल्याला 6 महिन्याचे करायचे आहेत. ठीक आहे. तर मग आपण 6 महिन्याचे तिथं आपण क्लिक करणार. 6 महिन्याचे ओपन होतो. मग इथं आपण परत सबमिट करतो. तर अशा गोष्टी करायच्या आहेत. आता क्लेम डिक्लेअर झाला म्हणजे इथपर्यंतचे मला पैसे आलेले आहेत. आता इथून पुढे 1, 2, 3 आता या 6 ह्या 6 महिन्याचे हप्ते मला परत पडतील बँकेत. तर असंच आपल्याला क्लेम डिक्लेअर होतात आणि आपल्या बँकेत येतात. तर तुम्ही एक लक्षात घ्या, क्लेम करतेवेळेस व्यवस्थित करा आणि असे काही फेक इन्कम वगैरे जोडू नका. जर इन्कम प्रूफ असेल तर चांगली इन्कम दाखवा. 8 लाखापर्यंत तुम्हाला इन्कम दाखवण्यास मुदत आहे. तुम्ही 4 लाख इन्कम दाखवताय आणि 15 लाखाचं लोन दाखवताय. कुठेतरी पटते का तुम्हाला? तर ह्या अशा चुकीच्या गोष्टी करू नका. जेणेकरून तुमचे क्लेम थांबणार नाही. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.